नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून माजी शिक्षण मंडळ सदस्य, सुप्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते व उत्कृष्ट लेखक निवास मोरे यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केलाय. शिवसेना नाशिक जिल्हा प्रमुख अजय पोरस्ते यांच्या निकटवर्तीय व कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे निवास मोरे यांनी समीर पाटील यांच्यासह प्रभाग क्रमांक 7 मधील शेकडो कार्यकर्त्यांसोबत कोणतीही अट शर्ती न ठेवता भाजपात प्रवेश केलाय. नाशिक शहर भाजपा कार्यालयात झालेल्या या पक्ष प्रवेश सोहळ्यात शीख मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडलाय. यावेळी भाजप शहराध्यक्ष सुनील नाना केदार, सरचिटणीस सुनील देसाई, मंडळ अध्यक्ष वसंतराव उशीर, प्रभाग क्रमांक 7 च्या माजी नगरसेविका स्वातीताई भामरे, हिमगौरीताई आडके, जी नगरसेवक मुन्ना भाऊ हिरे, सुजाताताई करंजगीकर, हेमंत पाटील, प्रकाश ननावरे, दामोदर अण्णा मानकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे प्रभाग क्रमांक 7 सह नाशिक शहराची भाजपची संघटनात्मक ताकद वाढणार असून आगामी महापालिका निवडणुकीत त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल असा विश्वास यावेळी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केलाय. सांगायचं भारतीय जनता पार्टीने ही आज जगातली सर्वात मोठी पार्टी आहे आणि आज मी त्यामध्ये प्रवेश करतोय विना अट. एकच ज्या आमच्या कॉलनीतल्या माझ्या भगिनी आमदार फरांदेताई, देवयानी फरांदेताई यांनी फक्त मला हाक दिली की दादा तू आमच्याबरोबर पाहिजे आणि विना अट आज मी प्रवेश करतोय. आणि सांगायचं तर की 100+ आधीच होऊन गेलेलं आहे. मी पक्षात आलो असतो काय, नसतो आलो काय, काहीच फरक पडला नसता. पण ठीक आहे, चांगल्या लोकांबरोबर काम करायला मिळतं याचा खूप आनंद होतोय आणि यापुढे असंच यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत राहील याची मी ग्वाही देतो. जय श्रीराम. अध्यक्ष सुनील नाना केदार, आपले सरचिटणीस सुनीलजी देसाई, मंडळाचे अध्यक्ष वसंतराव उशीर, प्रभाग क्रमांक 7 च्या माजी नगरसेविका आणि आता पुढे होणाऱ्या आजी नगरसेविका स्वातीताई भामरे, मुन्नादादा हिरे, अजिंक्य फरांदे, सुजाताताई करंजगीकर, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे हेमंतभाऊ पाटील, त्याच्यानंतर ह्या ठिकाणी उपस्थित आमचे प्रकाश ननावरे, दामोदर अण्णा मानकर आणि दादांच्या सोबत प्रवेश करणारे मानस मराठे, आर्य मोरे, प्रथमेश वाघ, गौतम सूर्यवंशी, करण कटाळे, सनी मोरे, सोपान कटाळे, ज्ञानेश्वर बाबू, अशोक कटाळे, शिव कानडे, शंतनू बस्ते, शरद कटाळे, संकेत विशाल कटाळे, संतोष बाकुल, मनोज हांडगे, दीपक कटाळे, सखाराम कटाळे, लक्ष्मण जाधव, सुभाष कटाळे, छोटू कटाळे, शिव पांडे, गौरव आहिरे आणि सर्व या ठिकाणी कोणाचं नाव राहिलं असेल तर सर्व मान्यवर आणि त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये आज स्वागत होत आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करते की काम करताय. त्यामुळे निश्चितच आमचा जो प्रकोष्ठ आहे चित्रपट क्षेत्राचा, जे शहराचा आहे, जिल्ह्याचा आहे, प्रदेशाचा आहे, केंद्राचा आहे, या सर्व ठिकाणी आपला उपयोग आम्हाला मार्गदर्शक ठरेल. दमामा बसलेले त्यांनी एक वंशवेल मला वाटतं चित्रपट काढला होता, त्यालाही चांगली प्रसिद्धी मिळाली होती. तुम्ही कलाकार होते त्या चित्रपटामध्ये. सर्व जे प्रवेशार्थी आहे, समीरदादा पाटील आहे, ताईंनी जे नावं घेतले सगळे ते मी परत काही रिपीट करत नाही, ते सर्वजण आहे. मला एक सहज आठवलं मी ज्यावेळेस इथं बसलो त्यावेळेस की राजकारणात सुद्धा कलाकार कमी नाही, परंतु कलाकारांमध्ये राजकारणी खूप आहे. त्याच्यातले तुम्ही एक महत्वाचे असं मला वाटतंय आणि त्यामुळं आम्हाला तुमचा खूप उपयोग होईल. आता महापालिकेच्या निवडणुका जेव्हा ताईंनी मला फोन केला त्यावेळेस मला सुरुवातीला थोडा धाकधूक वाढली होती माझी. ताईंनी प्रवेश आहे म्हटले, पण मग ज्यावेळेस ताई पुढचं काहीच बोलले नाही म्हणजे याचा अर्थ विना शर्त त्यांचा प्रवेश झालाय. त्याच्यामुळे माझं टेन्शन थोडं कमी झालंय. नाही तर आजकाल प्रवेश म्हटलं का लगेच वेगवेगळं काय हेतू काय नाही, अनेक शंका. परंतु आनंद एवढा आहे, आनंद हाच आहे
की आपण भारतीय जनता पार्टीचे जी विकासाची घोडदौड आहे, जनसामान्यांकरता केंद्र सरकार आणि राज्य सरकार राबवत असलेल्या योजना असतील, उपक्रम असतील, सुशासन असेल, सबका साथ सबका विश्वास सबका विकास या आपले हे असेल, याच्यामुळे प्रभावित होऊन आपण प्रवेश करताय याचा रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.